नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजचा आपला कोणता घटक असणार आहे तर मराठी व्याकरणामधले पुस्तक व लेखक याच्यावरतीचे अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता तुम्हाला जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वर्षी 2 ते 3 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काय होत आहेत तर मराठीमधील पुस्तक व लेखकावरती प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, आज थोडासा माझा चेहरा काळा दिसत असेल कारण आपली लाईट सकाळपासूनच नाही आहे. इन्व्हर्टरवरती TV चालू आहे. आता इन्व्हर्टर पण बॅकअप कधीपर्यंत येतं याची काही शक्यता सांगता येत नाही, खात्री सांगता येत नाही, म्हणून आपण बाकीच्या लाईट काय केलेल्या आहेत बंद ठेवलेल्या आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन दिलेत पहा, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि भालचंद्र नेमाडे. मग यापैकी ययाती ही कादंबरी कोणाची आहे तर ती वि. स. खांडेकर यांची कादंबरी आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे चारही पर्याय आहेत या चारही पर्यायावरती आपल्याला परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. मग ययाती ही जी कादंबरी आहे ही वि. स. खांडेकरांची कादंबरी आहे आणि वि. स. खांडेकरांना ययाती या कादंबरीमध्ये मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की मराठी साहित्यामधील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण आहेत तर ते कोण आहेत, वि. स. खांडेकर आहेत. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. यांच्यावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये काय केला जातो प्रश्न विचारला जातो. त्यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता तर तो ययाती या कादंबरीसाठी. कधी मिळाला होता हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना तर 1974ला मिळाला होता. हे पण महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर रणजित देसाई यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग रणजित देसाई यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे तर स्वामी ही कादंबरी आहे. बाकीच्या पण आहेत, आपण सगळ्या पाहणार आहोत. ठीक आहे, पण या ठिकाणी आपण ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला तीच पुस्तक पाहतोय. ठीक आहे, मग रणजित देसाई यांच्या स्वामीवरती प्रश्न होता. त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयवरती सुद्धा आपल्याला प्रश्न होता. मग मृत्युंजय ही कादंबरी कोणाची आहे तर ती शिवाजी सावंत आहे. आणि भालचंद्र नेमाडे यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला होता. मग भालचंद्र नेमाडे यांची कोणती कादंबरी आहे, कोसला कादंबरी आहे. आणि हिंदू समृद्ध जगण्याची एक अडगळ ही एक त्यांची काही अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा काय 2014ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मग लक्षात ठेवायचं, आतापर्यंत किती लेखकांना, मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे 4ला मिळाला आहे. त्यापैकी सगळ्यात पहिले कोण आहेत वि. स. खांडेकर 1974ला. आणि आत्ता लेटेस्ट कोणाला मिळालेला आहे म्हणजे सगळ्यात शेवटी कोणाला मिळाला आहे तर तो भालचंद्र नेमाडे यांना मिळाला आहे. कधी 2014ला मिळालेला आहे. म्हणून दोन्ही पण काय आहेत आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 पहा. इथंच बघा, तुम्हाला मी पर्यायामध्ये सांगितलं होतं बघा. ठीक आहे, इथं आपल्याला पर्याय होता बघा रणजित देसाईचा. आणि बघा परीक्षेमध्ये परत त्या कादंबरीवरती किंवा त्यांच्या कादंबरीवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो की हे जे बाकीचे पर्याय आहेत ना, ह्या बाकीच्या पर्यायाचं सुद्धा तुम्हाला विश्लेषण करायचं आहे. त्यांचे सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी घ्यायचे आहे. ठीक आहे, माझा चेहरा थोडासा व्यवस्थित दिसत नाही आज, मला मान्य आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, चेहरा महत्त्वाचा नाही. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मग शिवाजी सावंत, विश्वास पाटील, साने गुरुजी आणि वपू काळे. मग यापैकी मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ते शिवाजी सावंत आहेत. मग शिवाजी सावंत यांना काय म्हटलं जातं तर त्यांना मृत्युंजय कार सुद्धा म्हटलं जातं. का तर त्यांनी ही अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी कशावरती आधारित आहे तर महाभारतामधील कर्ण या पात्रावर आधारित ही मृत्युंजय कादंबरी आहे. खूप प्रसिद्ध आणि खूप लोकप्रिय अशी कादंबरी आहे. त्याच्यानंतर विश्वास पाटील यांच्या पानिपतवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, ते पण लक्षात ठेवायचं. विश्वास पाटील यांची कोणती कादंबरी आहे तर पानिपत आहे. आणि साने गुरुजी हे तर आपल्याला माहीतच आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. वपू काळे यांचं कोणतं पुस्तक आहे पार्टनर आहे. याच्यावरती प्रश्न आलेला नाही, पण एक माहिती म्हणून सांगतोय. ठीक आहे, पण हे मात्र तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय आहे. त्याच्यानंतर विश्वास पाटील यांची पानिपत आहे. साने गुरुजी यांची श्यामची आहे. आता हे बघा, विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत यांचे बाकीचे पण पुस्तक आहेत, ते पण तुम्हाला लक्षात काय करायचं आहे ठेवायचं आहे. ठीक आहे, आपण घेणार आहोत तिथं, पण ते वेगवेगळ्या प्रश्नामध्ये घेतलेत आपण. पुढे बघा तिसरा प्रश्न पहा, श्यामची आई हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा
म्हणजे प्रत्येक जिथं आपल्याला पर्याय दिलेत ना त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला. बघा इथं साने गुरुजी पर्याय आहे, आता याचं उत्तर साने गुरुजीचं आहे. पण बघा विनोबा भावेवरती पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, महात्मा फुलेंच्या पुस्तकावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, लोकमान्य टिळकांच्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्यांची माहिती ठेवणं काय अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे. मग साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे, तर ते आहे पांडुरंग सदाशिव साने. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी श्यामची आई हे पुस्तक कुठं लिहिलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग त्यांनी हे पुस्तक कुठं लिहिलेलं आहे, नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी हे संस्कारक्षम पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांचं कोणतं पुस्तक आहे, तर यांचं गीताई हे पुस्तक आहे. आणि महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड आहे. महात्मा फुलेंचे बरेच पुस्तक आहेत, परंतु आपल्या टीईटीमध्ये शेतकऱ्याच्या आसूडवरती प्रश्न विचारलेला आहे. लोकमान्य टिळक यांचं कोणतं पुस्तक आहे, गीता रहस्य आहे. मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी फरक लक्षात ठेवा, गीताई विनोबा भावे आणि गीता रहस्य लोकमान्य टिळकांचा आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, नाम साधर्म्यामुळे कधी कधी आपला प्रश्न चुकू शकतो. ठीक आहे, पुढे बघा 4 नंबर, स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन दिलेत रणजित देसाई, ना. स. इनामदार, भालचंद्र नेमाडे आणि गोनी दांडेकर. मग कोणती, तर स्वामी या कादंबरीचे लेखक विचारले. मग स्वामी ही कादंबरी कोणाची आहे, तर ती रणजित देसाई यांची आहे. स्वामी ही कादंबरी कशावरती किंवा कोणाच्या जीवनावरती आधारित आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ही थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित अशी ही कादंबरी आहे. त्याच्यानंतर ना. स. इनामदार यांची प्रसिद्ध कादंबरी आहे जिच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात, तो म्हणजे कोणती आहे, राऊ आहे. या राऊवरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. भालचंद्र नेमाडे यांची कोणती, हिंदू एक समृद्ध जगण्याची आडगळ. त्याच्यानंतर कोसला, या दोन्हीवरती पण आपल्याला काय केलेले आहेत, परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा गोनी दांडेकर यांची माचीवरचा बुधला, माचीवरचा बुधला पाहिजे का माचीवरला बुधला, ठीक आहे. ते आता मी बघतो टायपिंग मिस्टेक, पण ते लक्षात ठेवा. ठीक आहे, माचीवरचा असो किंवा माचीवरला असो. ठीक आहे, माचीवरला बुधा किंवा माचीवरचा बुधा, काहीतरी टायपिंग मिस्टेक असू शकते, मी चेक करतो नंतर एकदा. नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत. काय विचारलंय की नटसम्राट हे जे नाटक आहे याचे लेखक कोण आहेत. मग याचे लेखक कोण आहेत, तर कुसुमाग्रज आहेत. कुसुमाग्रज म्हणजेच कोण, विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, विवा शिरवाडकर म्हणतो. ठीक आहे, मग ही जी नटसम्राट नाटक आहे हे कशावरती आधारित आहे, तर हे शेक्सपियरच्या किंग लिअरवर आधारित नाटक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विजय तेंडुलकर यांचं कोणतं आहे, विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल आहे. त्यानंतर पु ल देशपांडे यांचं ती फुलराणी आणि आचार्य अत्रे यांचं तो मी नव्हेच. हे सगळं महत्त्वाचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक बघूया 6. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. मग कोण आहेत कोसलाचे लेखक, भालचंद्र नेमाडे आहेत. तुम्हाला अगोदरच मी स्पष्टीकरण दिलं होतं. मग भालचंद्र नेमाडे यांना बघा 2014चा काय मिळालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून त्यांच्यावरती आपल्याला काय जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. मग इतर पर्याय सुद्धा लक्षात ठेवायचे. विलास सारंग यांची कोणतं पुस्तक आहे, तर तंबू आहे. अरुण कोलटकर यांचं कोणतं आहे, जेजुरी आहे. त्यानंतर जेजुरी हा काव्यसंग्रह आहे. आणि नामदेव ढसाळ यांचं गोलपीठ आहे. हे गोलपीठ खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा टीईटी परीक्षासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. म्हणजे आतापर्यंत टीईटीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. त्या पण कशा भेटतील, तर उत्तरासहित भेटतील. म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवून दिल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत म्हणजे नेमकं कधीपासून कुठपर्यंतच्या प्रश्नपत्रिका देणार, तर 2013 पासून 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर ह्या कोणत्या पेपरच्या देणार,
पेपर 1च्या पण देणार आणि पेपर 2च्या पण भेटणार, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरच्या तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केले जातील, उत्तर सूची सहित दिल्या जातील. त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर शालेय पुस्तकं जे आहेत आपले इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी पर्यंतचे, या पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंतचं राज्यशास्त्र आणि 4थी ते 8वी पर्यंतच्या विज्ञानच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 139 रुपये पे करायचे आहेत. किती रुपये पे करायचे आहेत, फक्त 139 रुपये पे करायचे आहेत. स्कॅनरवरती पैसे पाठवणं कसं असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांना स्कॅनरवरती पैसे करता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोन पे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा व्हॉट्सअप नंबर आपला 77 75 88 12 88 आहे आणि गुगल पे, फोन पेचा नंबर कोणता आहे आपला 96 89 14 16 30 आहे. मग या नंबरवरती पैसे पाठवा किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवा. पण पैसे पाठवले तुम्हाला काय करायचं आहे, एक त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, शेअर केलं जाईल किंवा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 आहे, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे असं आपल्याला विचारलंय. मग याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की शेतकऱ्यांचा आसूड असेल, ब्राह्मणांचं कसब असेल, सत्यार्थ प्रकाश असेल. मग हे पुस्तक कोणाचे आहेत, तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब या 2 पुस्तकावरती आपल्याला वारंवार प्रश्न काय महात्मा फुलेंच्या पुस्तकावरती विचारलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे महत्त्वाचं, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग कोणतं पुस्तक आहे ते, बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं महर्षी शिंदे यांच्या या पुस्तकावरती कोणत्या, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला TET परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. मग हे सुद्धा आपल्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा पुस्तक कोणाचा आहे, महर्षी शिंदेचा आहे. महर्षी शिंदे म्हणजे कोण, तर विठ्ठल रामजी शिंदे, त्यांना आपण काय म्हणतो, वीरा शिंदे म्हणतो किंवा त्यांनाच महर्षी शिंदे म्हणतो. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कुठे लिहिला. बघा आता प्रश्न आपल्याला कधी कधी असा पण विचारला जातो की गीता रहस्य हा ग्रंथ कोणाचा आहे किंवा लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला असंही विचारलं जातं. पण इथं काय विचारलंय की गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या ठिकाणी लिहिला. मग हा कधी लिहिला, कुठे लिहिला त्यांनी, तर हा मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. मंडालेचं तुरुंग कोणत्या देशामध्ये आहे सध्या, तर सध्या ते म्यानमार देशामध्ये आहे. मग त्या ठिकाणी ज्यांना ज्यावेळेस अटक झाली होती त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. हा ग्रंथ कशावरती आधारित आहे, तर भगवद्गीतेवर आधारित असा हा ग्रंथ आहे. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 9 नंबर प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेत आहोत. सकाळी उठून ही PDF तयार करणं, माहिती गोळा करणं आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. लाईट नाही, प्रचंड अशी भयानक अशी गरमी आहे. विदर्भातलं तापमान तुम्हाला माहीत आहे सध्या कसं भयानक आहे. ठीक आहे. एवढ्या गरमीमध्ये आपण तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहोत. मग प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करत चला. लाईक करणं कसं आहे, मोफत आहे, त्याला काही तुम्हाला रुपया द्यायचा नाही. तुम्हाला फक्त तिथं बटन दाबायचं, 1 सेकंद लई होतो लाईक करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी खूप मोठी पाठीवरती शाबासकीची किंवा कौतुकाची थाप असते, म्हणून एक लाईक नक्की करत चला. ठीक आहे.
पुढचा प्रश्न पहा, बटाट्याची चाळ हे विनोदी पुस्तक कोणाचे आहे? मग बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पु ल देशपांडे यांचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा बरं का, खूप वेळेस यावरती प्रश्न विचारलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा, चि वी जोशी यांचं कोणतं पुस्तक आहे? तर एरंडाचे गुऱ्हाळ आहे. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचं कोणतं नाटक आहे? तर एकच प्याला हे नाटक आहे. आणि मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. मुकुंदराज हे काय आहेत? मराठीचे आद्य कवी आहेत किंवा आद्य लेखक आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. पुढे जाऊया 10 नंबर, पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? कशाचे लेखक विचारले आपल्याला? तर पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे. मग पानिपत ही कोणाची कादंबरी आहे? तर पानिपत ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. कोणाची कादंबरी आहे? विश्वास पाटील. बघा, विश्वास पाटील आणि रणजित देसाई या दोघांवरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, कारण त्यांच्या कादंबऱ्याच तशा काय आहेत? ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. मग ही पानिपत कादंबरी कशावरती आधारित आहे? तर ही पानिपतच्या 3ऱ्या युद्धावरती आधारित अशी ही कादंबरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, या आनंद यादव यांच्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग आनंद यादव यांचं कोणतं पुस्तक आहे किंवा कोणती कादंबरी आहे? तर झोंबी ही कादंबरी आहे. आणि शंकरराव खरात यांचं कोणतं आहे? तर तराळ अंतराळ आहे. हे दोन्ही पण महत्त्वाचे आहे. जितकी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी महत्त्वाची आहे, तेवढीच आनंद यादव यांची झोंबी आणि शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे आत्मचरित्र महत्त्वाचं आहे. कारण या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपण जे घेतो ना, तो प्रत्येक शब्द, तो प्रत्येक घटक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी म्हणजे आपल्या येणाऱ्या TET परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आता आपल्यासाठी सध्या सगळ्यासाठी काय आहे? TET परीक्षा महत्त्वाची आहे, म्हणून हा सगळं आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. विशाखा हा सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा आहे? काय विचारलंय की विशाखा हा जो प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे हा कोणाचा आहे? मग हा कोणाचा आहे? तर हा कुसुमाग्रजांचा आहे. कुसुमाग्रजांचंच पूर्ण नाव काय आहे? त्यांनाच काय म्हणतो आपण? वि.वा. शिरवाडकर हे त्यांचं खरं नाव आहे. मग लक्षात ठेवा, यांचा कुसुमाग्रजांचा जो जन्मदिवस आहे कोणता? 27 फेब्रुवारी हा आपण काय करत असतो? मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता दिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो? मग कोणता दिवस साजरा करतो? तर 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. का साजरा करतो? तर तो कुसुमाग्रजांचा काय आहे? जन्मदिवस आहे म्हणून. त्याच्यानंतर बालकवीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. एक तर काय विचारलं जातं? बालकवींचं पूर्ण नाव काय आहे किंवा खालीलपैकी कोणाला बालकवी म्हणून ओळखतात? मग कोणाचं आहे बालकवी? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे. आणि यांची महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे? तर औदुंबर हे आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर केशवसूत कोणाला म्हणतात? तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात. आणि त्यांचं तुतारी ही कादंबरी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर कवी ग्रेस यांची काय आहे? तर संध्याकाळच्या कविता प्रसिद्ध आहेत किंवा त्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12, झोंबीवरती विचारलं. बघा, तुम्हाला आत्तावरतीच मी सांगितलं होतं की झोंबी किंवा आनंद यादव यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक कोण आहेत? मग ही कोणाची कादंबरी आहे? तर ही आनंद यादव यांची कादंबरी आहे. त्याच्यानंतर बाकीचे पण लक्षात ठेवा. लक्ष्मण माने यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग लक्ष्मण माने यांना काय म्हणतात? उपराकार म्हणतात. म्हणजेच त्यांची कोणती कादंबरी आहे? तर उपरा ही कादंबरी आहे. आणि दया पवार यांची कोणती कादंबरी आहे? तर बलूत ही कादंबरी आहे. उपरा आणि बलूत ह्या दोन्ही खूप महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर या अक्कर माशीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग अक्कर माशी ही कादंबरी कोणाची आहे? तर ती शरणकुमार लिंबाळे यांची आहे. तिन्ही महत्त्वाचे आहेत आणि झोंबी पण महत्त्वाचे. म्हणजे या ठिकाणी चारही कादंबऱ्या काय आहेत? खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 नंबर, राऊ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोणत्या कादंबरीचे? राऊ या कादंबरीचे. मग ही कोणाची कादंबरी आहे? तर ही नास इनामदार यांची कादंबरी आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ही राऊ कादंबरी कशावरती माहिती आहे? तर बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे जे काही प्रेमसंबंध होते त्या प्रेमसंबंधावरती आधारित त्यांनी काय केलेले आहे? राऊ ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर गोनी दांडेकर यांचे कोणते आहे? तर पडघवली आहे. आणि बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती हे पुस्तक काय आहे? प्रसिद्ध आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मग गीताई हा ग्रंथ कोणाचा आहे? तर तो ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांचा आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत.
त्याच्यानंतर तुकडोजी महाराज यांनी काय लिहिलेलं आहे, तर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता अतिशय प्रसिद्ध आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढे जाऊया. 15 नंबर, बलुत हे मराठीतील पहिले प्रसिद्ध दलित आत्मचरित्र कोणाचं आहे? कोणतं? बलुत. मग बलुत हे कोणाचं आहे, तर बलुत हे दया पवार यांचं आहे. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. कधी प्रकाशित झालेलं आहे हे बलुत? तर 1978ला. तर इथं साल तुम्हाला शक्यतो तर विचारणार नाहीत. ठीक आहे. फक्त मी माहितीस्तव सांगतोय. ठीक आहे. फक्त दया पवार यांचे खालीलपैकी कोणतं आत्मचरित्र आहे किंवा बलुत हे आत्मचरित्र कोणाचं आहे यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर बघा, नामदेव डासाळ यांच्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग गोलपिठा हे नामदेव डासाळांचं आहे आणि बाबुराव बागुल यांचं कोणतं आहे? जेव्हा मी जात चोरली, हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले. म्हणजे इथं घेतलेलं आपण प्रत्येक पुस्तक आणि त्याचा लेखक आपल्यासाठी काय आहे? महत्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. कसा? एकतर काय केलं जातं, कादंबरी किंवा त्यांचं साहित्यावरती प्रश्न दिलं जातं आणि लेखकाचं नाव विचारलं जातं, किंवा हाच प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की दया पवार यांचं आत्मचरित्र कोणतं आहे, आणि पर्याय देतील खाली मग बलुत, गोलपिठा, जेव्हा मी जात चोरली किंवा झोंबी. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, दोन्ही पद्धतीने आपल्याला काय करू शकतात? प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया. 16 नंबर, गारंबीचा बापू ही प्रादेशिक कादंबरी कोणाची आहे? गारंबीचा बापू खूप महत्वाची कादंबरी आहे. म्हणजे आपण इथं जेवढे घेतलेत ना प्रश्न, ते सगळे परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? खूप महत्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. मग ही कोणाची आहे? तर ही श्री ना पेंडसे यांची अत्यंत प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. त्याच्यानंतर व्यंकटेश माडगुळकरांची कोणती आहे? तर बनगरवाडी आहे. त्यानंतर गोनी दांडेकर पुन्हा एकाची भ्रमणगाथा, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 17 नंबर, बनगरवाडी या शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या धनगरांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत? मग बनगरवाडीचे लेखक कोण आहेत? तर बनगरवाडीचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. आणि या कादंबरीवरती एक चित्रपट सुद्धा येऊन गेलेला आहे. ठीक आहे. खूप महत्वाची आहे. बाकीचे पर्याय राहिले. शंकर पाटील यांचं काय आहे? तर वळीव आहे. आणि दमा मिराजदार यांनी व्यंकूची मिरजदारी ही विनोदी कथा लिहिलेली आहे. पुढे जाऊया. 18 नंबर, एकच प्याला हे दारूच्या दुष्परिणामावर आधारित नाटक कोणी लिहिले? मग एकच प्याला हे नाटक कोणाचं आहे? तर हे राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे. हे कशावरती आधारित आहे? तर हे दारूच्या दुष्परिणामावरती आधारित आहे. कदाचित विचारू शकतात, काही विचारायला त्यांनी बघा प्रश्नामध्येच आपल्याला दिलंय म्हणल्यावर प्रश्न याच्यावरती परत विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा, राम गणेश गडकरी यांनाच काय म्हटलं जायचं? यांनाच गोविंदाग्रज म्हटलं जायचं. ते गोविंदाग्रज या नावाने काय करायचे? कविता लेखन करायचे किंवा काव्य लेखन करायचे. आणि राम गणेश गडकरी यांनाच बाळकराम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बाळकराम या नावाने त्यांनी काय केलेलं आहे? विनोदी साहित्य लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या नावाने राम गणेश गडकरी यांनी विनोदी साहित्य लिहिलं? आणि पर्यायामध्ये तुम्हाला बाळकराम पण देतील आणि गोविंदाग्रज पण देतील. मग तुम्ही म्हणताल दोन्ही नावं कोणाचे आहेत? राम गणेश गडकरीचीच आहेत. पण फरक लक्षात ठेवा, बाळकराम या नावाने त्यांनी काय केलेलं आहे? विनोदी साहित्य लिहिलेलं आहे. आणि गोविंदाग्रज या नावाने काय केलेलं आहे? तर कविता म्हणजेच काव्य लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्र के अत्रे यांचं कोणतं आहे? साष्टांग नमस्कार आहे. आणि वसंत कानेटकर यांची अश्रूची झाले फुले ही कादंबरी आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 कडे. विवेक सिंधू या मराठीतील आद्य ग्रंथाचे लेखक कोण? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मुकुंदराज आहेत. हाच प्रश्न असाही विचारला जातो की खालीलपैकी कोणता मराठीमधला आद्य ग्रंथ आहे? मग कोणता आद्य ग्रंथ आहे? तर तो विवेक सिंधू आहे. आणि याचे लेखक कोण आहेत? तर मुकुंदराज आहेत. कधी लिहिला होता त्यांनी हा ग्रंथ किंवा कादंबरी? तर ही 12व्या शतकामध्ये लिहिलेला त्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय? तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय लिहिली? ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्याचं खरं नाव काय तुम्हाला माहिती आहे? भावार्थ दीपिका आहे. हे लक्षात ठेवायचं. नाही तर पर्याय यायचा भावार्थ दीपिका आणि तुम्ही म्हणायचे ज्ञानेश्वरांची तर ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका कुठून आली? मग लक्षात ठेवायचं, आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला भावार्थ दीपिका कोणी लिहिली असा प्रश्न विचारला जातो. मग भावार्थ दीपिका कोणाची आहे? संत ज्ञानेश्वरांची आहे. संत नामदेवांचं काय आहे? तर संत नामदेवांची अभंग गाथा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चक्रधर स्वामी, आता बघा चक्रधर स्वामी यांनी पुस्तक लिहिलेलं नाही, परंतु चक्रधर स्वामी यांच्या आठवणींचा जो काही संग्रह आहे तो संग्रह कशामध्ये आहे?
लीळा चरित्र या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे लीळा चरित्र ग्रंथामध्ये काय आहे तर चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह आहे. आणि हे लीळा चरित्र ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर चक्रधर स्वामीचे शिष्य माईंभट यांनी हा लीळा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मराठीमधला पहिला आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता आहे तर तो लीळा चरित्र आहे. म्हणून खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. ठीक आहे, जसा विवेक सिंधू मराठीतला आद्य ग्रंथ आहे ना तसा लीळा चरित्र हा काय मराठीमधलं आद्य चरित्र आहे किंवा पहिलं चरित्र आहे. ठीक आहे, मग ते कोणाचं चरित्र आहे तर ते चक्रधर स्वामींचं चरित्र आहे. कोणी लिहिलेलं आहे तर यांचे शिष्य माईंभट यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीने सगळ्या अँगलने तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. रेकॉर्डेड बॅच करण्याचं कारण काय, लाईव्ह का घेत नाही आपण तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही लेक्चर पाहू शकता आणि केव्हाही पाहू शकता. आणि याच्यामध्ये कोणते विषय असणार आहेत, या आपल्या बॅचमध्ये कोणते विषय असणार आहेत तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात इम्पॉर्टंट असे 2 विषय या ठिकाणी आपण काय करणार आहेत पूर्णपणे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, मग यामध्ये स्वरूप कसं असेल तर यानुसार तुम्हाला या दोन्ही विषयाचं काय असणार आहे प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील लेक्चर असतील, त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील स्पेशल नोट्स असतील. म्हणजे त्या लेक्चरची लगेच तुम्हाला PDF पण दिली जाईल आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय असेल ऑनलाईन सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल दिली जाईल. ठीक आहे, ऑनलाईन टेस्ट असेल, अगदी टाइम लावून टेस्ट तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये काय करावं लागेल ही सोडावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आता दिवस थोडे राहिलेत बॅच कव्हर होईल का, तर मित्रांनो आपली ही रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे तुम्ही ही बॅच शेवटच्या 8 दिवसामध्ये सुद्धा काय करू शकताय कव्हर करू शकताय. कारण जर तुम्ही एका दिवसात 2-2, 3-3 प्रकरण जर पाहिले तर तुम्ही 8 दिवसामध्ये सुद्धा काय करू शकता 3-3, 4-4 प्रकरण पाहून बॅच कव्हर करू शकता. तुम्ही जर बॅच घेतली तर या 2 विषयाला तुम्हाला दुसरा कुठलाही पुस्तकाला हात लावण्याची गरज नाही. ठीक आहे, काही वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, मग हे 2 विषय आपल्याला किती मार्काला आहेत 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली आपला कोर्स घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय करतोय गॅरंटी देतोय. ठीक आहे, 50 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 50 पेक्षा जास्त, मग कुणाला 52ही पडतील कुणाला 56ही पडतील, पण कमीत कमी किती पडतील तर कमीत कमी 50 मार्क पडतील. मग आपला हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे महा TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर ज्यांना महा TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे अतिशय उपयुक्त अशी बॅच आहे. का बरं आपली एकच बॅच दोन्ही पेपरसाठी उपयुक्त आहे तर दोन्ही पेपरसाठी बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे विषय कसे आहेत अनिवार्य विषय आहेत, कंपल्सरी स्वरूपाचे हे 2 विषय आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास या 2 विषय असतात. किती मार्काला असतात 60 मार्काला असतात. मग आपल्या बॅचची किंमत किती मित्रांनो तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्यामध्ये सुद्धा सध्या आपली स्पेशल ऑफर चालू आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली बॅच जॉईन केली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. ठीक आहे, मग हे पेमेंट कुठे करायचं आहे तुम्हाला किंवा बॅच कुठं असणार आहे तर ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक द्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे 499 अधिक 24 रुपये इतर चार्जेस असतात असे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पेमेंट करायचं आहे. किती पेमेंट करायचं आहे 523 रुपये. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोनपेला सुद्धा पैसे पाठवू शकता. फक्त गुगल पे फोनपे नंबर कोणता आहे आपला 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. यावरती किती रुपये पे करायचे तर यावरती फक्त 499 रुपये पे करायचे. तुम्ही 499 रुपये पाठवल्यावरती मी स्वतः तुम्हाला काय करेल बॅचला त्या ठिकाणी जॉईन करेल. फरक काय आहे ॲप्लिकेशनमध्ये पैसे पाठवले तर तुम्ही आपोआप बॅचला जॉईन होताय आणि जर या नंबरवरती पाठवले तर मला स्वतः तुम्हाला वैयक्तिकरित्या काय करावं लागतं बॅचला जॉईन करावं लागते. ठीक आहे, फक्त तुम्हाला पैसे पाठवल्यावर काय करायचं आहे व्हॉट्सॲपला 77 75 88 12 88 या नंबरवरती काय करायचं आहे पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल आपल्या कोर्सला किंवा बॅचला जॉईन केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलं बघा
फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? काय विचारलंय? फकीरा ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे ही कोणाची आहे असं विचारलंय. मग ही कोणाची कादंबरी आहे? तर ही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे साहित्याची आवड आहे, ज्यांना वाचनाची आवड आहे ना, त्यांना हे सगळे पुस्तकं 100% माहीत आहेत. म्हणजे त्यांचं बेसिक नॉलेजच एवढं आहे की त्यांना ह्या सगळ्या पुस्तकांची लेखक माहिती आहेत, कोणाची कोणती कादंबरी आहे आणि ती कादंबरी कशाविषयी आहे हे सुद्धा त्यांना काय माहिती आहे. कोणाला माहिती आहे? तर ज्यांना साहित्याची आवड आहे, ज्यांना वाचनाची आवड आहे. मग अगदी तुम्ही रोजचा पेपर जरी वाचत असले तरी हे शब्द तुमच्या कानावरती पडून गेलेले असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप सोपं प्रकरण आहे, असं काय अवघड असं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 21 कडे. सारे प्रवासी घडीचे आणि व्यक्ती आणि वल्ली ही पुस्तके कोणाची आहेत? विशेषतः व्यक्ती आणि वल्ली याच्यावरती आपल्याला आतापर्यंत 3 ते 4 वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग व्यक्ती आणि वल्ली आणि सारे प्रवासी घडीचे ही कोणाचे पुस्तक आहेत? तर हे पु ल देशपांडे यांचे आहेत. पुढे जाऊया 22 नंबर. गीत रामायणचे लेखक कोण आहेत? कशाचं विचारलंय? की गीत रामायणाचे लेखक कोण आहेत असं विचारलं आपल्याला. मग हे कोण आहेत गीत रामायणाचे लेखक? तर ग दी माडगुळकर आहेत. कोण आहेत? ग दी माडगुळकर. मग ग दी माडगुळकर म्हणजेच कोण? तर गदिमा. मग गदिमा यांना काय म्हटलं जातं? तर मराठी साहित्याचे आधुनिक वाल्मिकी म्हणलं जातं. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात आपल्याला की खालीलपैकी कोणाला आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं? मग कोणाला म्हटलं जातं? तर ते ग दी माडगुळकरांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, ग दी माडगुळकरांनी काय लिहिलेलं आहे? तर हे गीत रामायण लिहिलंय. पण या गीत रामायणाला संगीतबद्ध कोणी केले? म्हणजे याला संगीत कोणी दिलेलं आहे? तर ते सुधीर फडके यांनी दिलेलं आहे. मग फरक लक्षात ठेवायचं, गीत रामायणाला संगीत कोणी दिलंय? सुधीर फडके यांनी दिलंय. आणि हे गीत रामायण लिहिलंय कोणी? तर ते ग दी माडगुळकरांनी लिहिलंय. म्हणून ग दी माडगुळकरांना काय म्हणतात? तर मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी म्हणतात. त्याच्यानंतर वसंत बापट यांचा काव्यसंग्रह कोणता आहे? तर बिजली हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. हे पण महत्त्वाचं आहे, प्रश्न त्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 23 वरती. उचल्या या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? मग उचल्या या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड आहेत. आता वरच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं. त्याच्यानंतर बघा, किशोर शांताबाई काळे यांचं कोणतं महत्त्वाचं पुस्तक आहे? तर कोल्हाट्याचं पोर हे आहे, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि बेबी कांबळे यांचं कोणतं आहे? जीवन आमचं आहे. हे सगळे महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जी गोष्ट महत्त्वाची आहे, जी गोष्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ते आपण या ठिकाणी काय करत आहोत? घेत आहोत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 24 कडे. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 4 ते 5 वेळेस आपल्याला आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. कशावरती? तर या कृष्णकाठ या आत्मचरित्रावरती. मग हे कोणाचं आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे, पण आता आपल्याला परीक्षेत प्रश्न आला म्हटलं घ्यावा लागतंय. मग हे कोणाचं आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचं आहे. यशवंतराव चव्हाण हे कोण होते? तर हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सांगतो. मग त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा प्रवास कृष्णकाठ या आत्मचरित्रामध्ये मांडलेला आहे. त्याच्यानंतर शरद पवार, आता जे सध्या शरद पवार साहेबांचं कोणतं आत्मचरित्र आहे? तर लोक माझे सांगती हे आहे. कदाचित यावरती सुद्धा पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग कदाचित आपल्या टीईटीला सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर कऱ्याचे पाणी हे तर महत्त्वाचंच आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेलाच आहे. मग हे कोणाचं आहे? तर हे प्र के अत्रे यांचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 25 नंबर. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही असं विचारलंय. मग अमृतवेल आहे, व्यक्ती आणि वल्ली आहे, असामी आणि बटाट्याची चाळ आहे. मग यापैकी अमृतवेल ही कादंबरी किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं नाही? तर हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. मग अमृतवेल कोणाची आहे? तर अमृतवेल ही वि स खांडेकर यांची अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. पु ल देशपांडे यांचं लक्षात ठेवायचं, असामी, बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली. ह्या व्यक्ती आणि वल्ली आणि ह्या बटाट्याच्या चाळवरती आणि असामीवरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. ठीक आहे, म्हणून ते सेपरेट लक्षात ठेवायचे. पुढचा आपला 26 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. पानिपत काय विचारलंय की पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि मित्रांनो
एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.